नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वन विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्याकरता सुद्धा एक जाहिरात निघालेली होती आणि आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रामध्ये वन विभागामार्फत एक जाहिरात निघालेली आहे. तर ही जाहिरात कोणत्या जागेकरता आहे आणि या जागेकरता कोणतीही परीक्षा नाहीये, मुलाखतीद्वारे आपली नियुक्ती होणार आहे. तर या संदर्भात डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा, पदाचं नाव जे आहे ते इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी यांनी हे पदाला अप्लाय करायचं आहे. इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयात विहित नमुन्यामध्ये अर्ज दाखल करायचे आहेत. पदाचं नाव हे विधी सल्लागार असून एक पद आहे आणि नोकरीचं ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर हे आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा, विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा आणि करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशी चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी, तर आपण हे निवृत्त अधिकारी या पदाला अप्लाय करायला इलिजिबल असतील. या संदर्भामध्ये वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत असून सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यूद्वारे होईल. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून आपल्याला अर्ज हा 5 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करायचा आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता वन संरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालय, वन भवन, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर. या संदर्भातली मूळ जाहिरात जी आहे ती www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही मूळ जाहिरात जी आत्ताच आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे ती प्रकाशित झालेली आहे. आपल्याला वेबसाईटवरती या संदर्भातली पूर्णपणे ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती सुद्धा इथे दिलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये आपल्याला भत्ते असतील, त्याचप्रमाणे इतर काही अटी शर्ती असतील, त्या अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत. याशिवाय आपल्याला काही जबाबदाऱ्या ज्या काही पार पाडाव्या लागणार आहेत त्या सुद्धा जबाबदाऱ्या संदर्भामध्ये यांनी पूर्णपणे माहिती आणि शेवटी अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या पाहू नवीन जाहिरात. तर या व्हिडिओला अजूनही कोणी लाईक आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.